मुलांना आपण जे गेल्या वेळेस वी आर ऑल टुगेदर हा जे लेसन स्टार्ट केला होता त्यातला पेज नंबर 32 आणि 33 घ्यायचं आहे आपल्याला. सॉरी 33 आणि 34 घ्यायचं आहे. तर त्यातला आपल्याला सेन्स 1 झाला, 1 आणि 2 झालेला होता. तर सेन्स 3 आणि 4 घ्यायचं आहे. ओके नाही. तर पहा सेन्स 3 मध्ये सेन्स 3 मध्ये काय आहे तर बर्ड काय म्हणतात बघा. माईस माईस डू बी नाईस म्हणजे उंदरांनो आमच्यावर कृपा करा. हिअर युअर फ्रेंड्स टुडे आज तुमच्या मित्रांचे म्हणणे ऐका. वी आर कॉट इन द नेट आम्ही जाळ्यात पकडलं गेलो आहोत. प्लीज सेट अस फ्री कृपया आम्हाला काय करा मुक्त करा, या जाळ्यातून मोकळे करा. निबल इट स्ट्रिंग्स अवे त्याचे दोर कुरतडून टाका. आता माईस काय म्हणताय बघा. शुअर डिअर फ्रेंड्स नक्कीच प्रिय मित्रांनो नक्कीच. वी विल निबल अँड बाईट म्हणजे आम्ही काय करू कुरतडू आणि चावू त्याला म्हणजे तुम्ही त्यातून मोकळे होतात. वी विल टिअर अवे द नेट म्हणजे काय आम्ही ते जाळे फाडून टाकू. विथ ऑल आवर माइट आमची सर्व शक्तीपणाला लावू. निबल 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 कुरतडा कुरतडा सर्वजण एकत्र येतात आणि हे काय करतात कुरतडतात. ऑल टुगेदर सर्वांनी एकत्र कुरतडा सर्वजण. टिअर अवे द नेट ते जाळे फाडून टाका. बट डोंट टच अ फिदर परंतु पक्ष्यांच्या एका पिसालाही धक्का लागू देऊ नका किंवा त्यांना दुखवू नका. द नेट इज टर्न जाळे फाडले गेले. नेट इज टॉन म्हणजे जाळे फाडले गेले. द बर्ड्स आर फ्री पक्षी मोकळे झाले आहेत. काय झाले पक्षी मोकळे झालेत. त्यानंतर द बर्ड्स आर फ्री पक्षी मोकळे. दे आर हॅप्पी ते आनंदात आहेत. अँड सो आर वी आणि तसेच आम्ही सुद्धा आनंदात आहोत. कारण काय तर ते पक्षी मोकळे झाले त्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद झाला आहे. बर्ड्स काय म्हणतात. बर्ड सेड थँक यू डिअर माईस प्रिय उंदरांनो तुमचे आभारी आहोत. वी विल नेवर फॉरगेट यू आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. माईस म्हणतात वेलकम डिअर फ्रेंड्स प्रिय पक्ष्यांनो तुमचे स्वागत आहे. इट वॉज अ स्मॉल थिंग टू डू ती एक छोटीशी गोष्ट करायची होती एवढं काही विशेष नाही असं ते म्हणतात. कोण म्हणतात उंदीर म्हणतात. कोणाला म्हणतात बर्ड्सला म्हणतात. नंतर बर्ड्स फ्लाय अवे अँड माईस रन अवे म्हणजे काय पक्षी हवेत उडून जातात आणि उंदीर पळून जातात. आता बघा सीन 4 नंबरचा सीन पाहायचा आहे आपल्याला. हंटर काय म्हणतोय पहा. वेअर्स माय नेट माझे जाळे कुठे आहे. आता तो शिकारी तिथे येतो बघतो तर काय तिथे जाळे नाही. मग तो काय म्हणतो माझे जाळे कुठे आहे. वेअर्स माय नेट आय नीड इट सो मला त्याची फारच गरज होती. नीड म्हणजे गरज. डिड द बर्ड टेक इट ते पक्ष्यांनी नेले का. वेअर डिड दे गो ते पक्षी कुठे गेले. ओ नो व्हॉट्स धिस अरे रे हे काय झाले. व्हॉट डू आय सी मी हे काय पाहतो आहे. समवन टोर द नेट ते जाळे कोणीतरी फाडून टाकले. अँड सेट द बर्ड फ्री आणि पक्ष्यांना मुक्त केले. कोणीतरी ते जाळे फाडले आणि त्या पक्षी जे अडकले होते त्यांना मुक्त केले. अशा प्रकारे हा हंटर काय करतो पहा. पुस्तकामध्ये दाखवलंय की नाही. पिक्चर तो कसा डोक्याला हात लावून बसतोय. सिट डाऊन अँड क्राईज म्हणजे काय रडत राहतो आणि खाली बसतो आणि रडत राहतो. तर अशा प्रकारे हा शिकाऱ्याने जे जाळे पसरवले होते त्याच्यामध्ये हे जे बर्ड्स अडकले त्याला उंदरांनी सोडलं. एवढा छोटासा उंदीर पण किती मदत करतो पहा. ती गोष्ट तुम्हाला तर माहीतच होती पण आपण इंग्लिशमध्ये आज घेतली आहे तर समजली असेलच तुम्हाला. तर हे काय करायचं तुम्ही रीड करायचे वाचण्याचा प्रयत्न करायचा. यातले हार्ड वर्ड सुद्धा तुम्हाला मी जे सांगते ते
पाठ करायचे आहेत, म्हणजे काय होईल, तुम्हाला सगळं वाचायला येईल, हो की नाही. तर यातले राहिलेले हार्ड वर्ड घेऊ आपण. हू म्हणजे कोण, टू सेट फ्री म्हणजे मुक्त करणे, समथिंग म्हणजे काहीतरी, ट्राय म्हणजे प्रयत्न करे, विच जे, निबर म्हणजे कुरतडणे, फ्लटर म्हणजे फडफडणे, टू सर्कल म्हणजे वर्तुळ करणे, हिअर ऐकणे, कॉट पकडलेले, स्ट्रिंग दोरी, शुअर नक्की, बाईट चावणे, टिअर फाडणे, माईट सामर्थ्य, टच स्पर्श करणे, फेदर पीस, टॉन फाटलेली, हॅप्पी आनंदी, डिअर प्रिय, फॉरगेट विसरणे, वेलकम स्वागत, टोर फाडले, अलॅस म्हणजे अरे रे असा उद्गार माहिती आहे ना तुम्हाला, अलॅस, क्राईज रडतो. तर अशा प्रकारे हे सेकंड युनिट आज संपलेलं आहे. तर तुम्ही हे वाचायचे आणि लिहायचे आणि समजून पण घ्यायचं आहे की हे काय आहेत छोटे छोटे वाक्य, याचे अर्थ कळले पाहिजे तुम्हाला. आले लक्षात. तर तुम्हाला यातले हार्ड वर्ड जर पाठ केले तरच लक्षात येईल. ओके, तर इथंच थांबू आपण आता.